नो. हा गोल्डन रिट्रीव्हर आहे, 2 महिन्याचा डॉग आहे. आत्ता ह्याचं आपण बेसिक ट्रेनिंग चालू केलेलं आहे. वॅक्सिनेशन ह्याचं एक वॅक्सिनेशन पेंडिंग आहे, पण आपण याचं बेसिक ट्रेनिंग त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार ओनरच्या चालू केलेलं आहे. खाण्याच्या वेळेला हा अजिबातच ऐकत नाही असं त्यांची कंप्लेंट आहे. तर आता बऱ्यापैकी तो स्टे, नो, डाऊन ह्या गोष्टी तो समजतो, पण आता 2 महिन्याचा असल्यामुळं जास्त काही तो मॅच्युअर नाही आहे. त्यामुळे तो थोडा बहुत प्लेइंग आहे, आगाऊपणा करतो, ऐकत नाही, पळून जातो. हे चालतं त्यांचं, काही प्रॉब्लेम नाही तसं. पण जर तुमच्या काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही ट्रेनिंग जेवढ्या लवकर चालू कराल तेवढं तुमच्यासाठी आणि डॉगसाठी पण चांगलं जास्त. आणि कालच यांना त्यांच्या ओनरला बाईट केलेलं आहे. तर तुम्ही ह्या बेसिक ट्रेनिंग डॉगचं करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अशी काही रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आपण बेसिक ट्रेनिंग त्याचं करू शकतो. बेसिक ट्रेनिंगमध्ये फूडचं, इटिंग फूड कंट्रोल आणि बेसिक मॅनर्स, वॉकिंग, स्टे, वेट ह्या गोष्टी आपण बेसिक त्यांना शिकवतो. तर ह्या गोष्टी त्यांना शिकवणं फार गरजेचं आहे. घरामध्ये हा अजिबातच कोणाचं ऐकत नाही आहे. इवन त्या मॅडम आहेत त्याचा खूप लाड करतात. तर तुम्ही लाड पण जास्त करू नका. काही डिस्टन्सवरती ठेवला तर तो तुमच्याशी व्यवस्थित राहू शकतो, कोणताही ब्रीड डॉग असू दे. बेसिक ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. जर तुम्ही लेट झाला तर मग काही प्रॉब्लेम्स येतात, ते आपल्याला फेस करायला लागतात. ते जर प्रॉब्लेम आपल्याला फेस करायचे नसतील तर बाहेरच्या गोष्टी म्हणजे ह्या डॉगला जसं काय हा वॉक करतो, आता सोशलायझेशन वगैरे ह्या गोष्टी करणं